झी 24 तास एक पाऊल पुढे। या आठवड्यात आम्ही रेल्वे प्रवाशांच्या विविध समस्यांवरती प्रकाश टाकला। या मालिकेची सुरुवात मुंबईमधल्या प्लॅटफॉर्मच्या समस्यांपासून केली आहे। मध्य रेल्वेच्या उपनगरीय प्रवासावेळी प्लॅटफॉर्मच्या कमी उंचीमुळे प्रवाशांना नेहमीच अडचणींचा सामना करावा लागतो। विशेषतः महिला आणि वृद्धांना याचा मोठा त्रास होतो। नागपूरमधल्या प्रवाशांनी ट्रेनमधली सुरक्षा व्यवस्था आणि स्वच्छता या दोन्ही बाबतीत प्रशासन गंभीर नसल्याची तक्रार केली। गाड्यांमधले फेरीवाले आणि अवैध प्रवासी ही मोठी डोकेदुखी आहे। ठाणे स्टेशनमध्ये 15 ऑगस्ट रोजी नवीन 16 तिकीट खिडक्यांचा शुभारंभ मोठ्या थाटात झाला। इतर सुविधाही लवकरच देऊ असं आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आलं। मात्र याला 5 महिने उलटूनही काही महत्त्वाच्या बाबींकडे प्रशासनाचं दुर्लक्ष आहे। रेल्वेच्या तिकिटांचे दर तर वाढले आहेत, मात्र सोयीसुविधा अपुऱ्या आहेत। मुंबईत लाखो महिला दररोज लोकलनं प्रवास करतात, मात्र शौचालयांसारख्या प्राथमिक सुविधांसाठी देखील महिलांना तडजोड करावी लागते आणि ही अत्यंत गंभीर अशी बाब आहे। चेंबूर, नागपूर, ठाणे आणि कुर्ला मुंबई ही 4 दृश्य आपण पाहतोय। अत्यंत छोट्या वाटणाऱ्या या सगळ्या समस्या जेव्हा जीवावर बेततात आणि वर्षाला हजारो लोक या प्लॅटफॉर्मच्या उंचीमुळे मरण पावतात, रेल्वेच्या खाली सापडतात, हातपाय तुटतात, कायमस्वरूपी अपंग होतात। ही गंभीर समस्या आहे। रेल्वे स्थानकांवरती शौचालय नाहीत, महिलांची कुचंबणा यामुळे होते। रेल्वे प्रशासनाला जाग कधी येणार असा संतप्त सवाल प्रवासी विचारतात। झी 24 तास एक पाऊल पुढे।